तुम्ही कधी सह्याद्रीचा फ्रीज बघितलाय? नाही? चला की दाखवतो. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे तुमचं कमळगड पार्ट 2 मध्ये. मागच्या पार्ट मध्ये बघितल्याप्रमाणे कमळगडावर पोहोचण्यासाठी सगळ्या अडचणी पार करत आपण गोरक्षनाथाच्या मंदिरापाशी पोहोचलो होतो. मग गोरक्षनाथाचं दर्शन घेऊन आपण कमळगडाचा पुढचा प्रवास सुरू केला. या गडावरून तुम्हाला ह्या साईडला धोंबलकोट धरण दिसेल, वरती महाबळेश्वर आहे, ह्या साईडला माडगणी गाव आणि ह्या साईडला केंजळगड दिसेल. थोड्याच वेळात सपाटीवर पोहोचलो. तिथं भलं मोठं एक घर होतं. घर चढून माथ्यावर आल्यानंतर पूर्ण सपाटी दिसेल आणि समोर एक मोठं असं घर आहे आणि ह्या साईडला हा आपला गड आहे. सगळीच जमलो होतो, म्हटलं पिण्याच्या पाण्याची तरी सोय होईल. पण एवढ्या मोठ्या घरामध्ये कोणच नव्हतं. सगळ्या बाजूने दरवाजे लावले होते. मग तिथे झाडाखाली थोडा वेळ आराम केला. तिथून आता फक्त 10 ते 15 मिनिटाचा ट्रेक लागला होता. मग आराम करून पुन्हा ट्रेकिंगला सुरुवात केली. थोड्याच वेळात गडाच्या पायऱ्या दिसायला लागल्या आणि आमच्या जीवाला फायनली आम्ही गडावर पोहोचलो. तुम्हाला सांगतो, असलं भारी वाटत होतं. चारी बाजूला डोंगर आणि हिरवळच दिसत होती. मस्त थंडगार हवा सुटली होती. मन एकदम शांत झालं. गडावरचं मला इथे एक छोटीशी महादेवांची पिंड सुद्धा पाहायला मिळेल. एकदम छोटीशी या खडकामध्येच बनवलेली आहे. कमळगड हा तसं तर या काऊच्या विहिरीसाठी प्रसिद्ध आहे. विहिरीत उतरायची एक्साइटमेंट तर लय होती, पण भूक इतकी लागली होती की अंगात ताकद उरली नव्हती. मग सगळ्यांनी जे आणलं होतं सगळं एकत्र केलं. मग एक रिंगण करून सगळी एकत्र जेवायला बसलो. असं गडावर जेवायला बसायचं म्हटलं की चटणी भाकर पण लय गोड लागते. सगळी पोटवर जेवल्यावर आम्ही विहिरीत उतरायला सुरुवात केली. ही विहीर खडकात कोरलेली असून जवळपास 50 ते 55 फूट खोल आहे. त्यामुळे केबलच्या साह्यानं तुम्हाला विहिरीत उतरावं लागतं. खाली पोहोचलो. खाली वातावरण बाहेरच्या मानाने खूपच थंड होतं. यामुळे सह्याद्रीचा फ्रीज म्हणून पण ओळख आहे या विहिरीची. आतमधून तर विहीर असली जबरदस्त दिसते. मी विचार करतोय पावसाळ्यात तर काय भारी दिसत असेल. पण बाकी लोक सांगत होते पावसाळ्यात ही विहीर पाण्यानं पूर्णपणे भरून जाते. पण एक वर्षी पावसाळ्यात किंवा थंडीत नक्कीच भेट देणार. चला भेटू पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये. जय शिवराय.